की महिला सरपंच आहे तर महिलांनीच गाव चालवावं, महिलांना भेटावं, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात आणि महिलांनी हक्काने सांगावं की आम्ही तुला निवडून दिलंय तर तू आमच्या अडचणी जाणून घे. तो स्वप्नातला राजकुमार कोण आहे? शोधलास का शोधायचा आहे? नमस्कार प्रेक्षकांनो, शोध वार्ता परिवारात आपलं स्वागत आहे. डिसेंबर 2025 मध्ये बीडच्या राजकीय इतिहासात एक सुवर्णाक्षराने एक इतिहास नोंदवला गेला. गेवराई तालुक्यातील धोंडराई सारख्या एवढ्या मोठ्या गावची सरपंच म्हणून 25 वर्षीय शीतल अशोक साखरे या युवतीचं या गावकऱ्यांनी सरपंच म्हणून निवड केली. ज्या वयात कॉलेजमध्ये कॉलेज लाईफ जगायची, चांगलं शिक्षण घेऊन लग्न करायचं आणि आरामात संसार करायचा, आनंदात संसार करायचा, असं ध्येय धोरण बाळगणाऱ्या मुलींना पाहून या शीतलनं राजकारणाकडे कसं काय वळण घेतलं, तिच्या वडिलांना तिच्यात काय असं पाहिलं जेणेकरून तिला सरपंच केलं, आणि ते जे गावकरीत ज्यांनी वयाच्या 25 वर्षी अशा युवतींना गावचं सरपंच केलं, या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्तमान राजकारणाची जी परिस्थिती आहे, या राजकारणाकडे ही युवा सरपंच कसं पाहते आज आपण पाहणार आहोत. प्रेक्षकांनो, शीतल आपली छोटी बहीण आहे, त्यामुळं चर्चासुद्धा आपली तितकी साध्या पद्धतीत झाली पाहिजे, हक्कानं झाली पाहिजे. शीतल, शोध वार्ता परिवारात तुझं स्वागत आहे. महाराष्ट्रातील जे आपले युवक आहेत, युवती आहेत, त्यांना परिचय सांग तुझा. नमस्कार, मी शीतल मीरा अशोक साखरे, गेवराई तालुक्यातील 13,000 लोकसंख्येचं धोंडराई गाव आणि त्या गावाची मी एक विद्यमान सरपंच आहे. राजकारण म्हणलं की करिअर म्हणा किंवा महिला राजकारणी, जसं भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी असतील, स्वर्गीय सुषमाताई स्वराज असतील किंवा विद्यमान राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू असतील, ह्यांचा इतिहास काढला तर राजकारण अवघड नाही हे आपल्याला स्पष्ट दिसतंय. परंतु बीड जिल्ह्याची राजकीय परिस्थिती पाहता खूप कठीण आहे, खास करून महिलांना आणि त्याच्यात तुझ्यासारख्या युवतींना. म्हणून असा प्रश्न पडतो की राजकारण हे करिअर असू शकतं का, किंवा राजकारणाकडे आपण कसं पाहिलं पाहिजे, हा व्ह्यू महत्त्वाचा आहे. तुझ्या गावची लोकसंख्या जवळपास 13,000 लोकसंख्या आहे. म्हणजे काय, कसं तुझा इलेक्शनचा अनुभव कसा होता, तू कोणते मुद्दे घेऊन इलेक्शनला पुढे गेलीस, काय अनुभव सांगशील तुझ्या निवडणुकीचा? खरं तर जेव्हा मुंबई सोडली, मुंबईला नोकरी करत होते आणि मुंबई सोडून जेव्हा गावात आले, तो अनुभव पहिलाच होता. कारण याच्या आधी कोणी राजकीय पार्श्वभूमी आम्हाला नाहीये, याच्या आधी कोणी राजकारणात नाहीये, वडिलोपार्जित पण नाहीये. तर तो अनुभव एवढा सुखदही म्हणता येईल, एक सुखद अनुभव होता तो. कारण प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय माणूस पुढे जात नाही. बरोबर. आणि मी थोडीफार शिकलेली असताना एक ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत आहे शिक्षण माझं, तर त्या शिक्षणाचाही फायदा माझ्या राजकारणात झाला, 100% झाला. आणि महिलांना काय हवंय, महिलांच्या दृष्टिकोनातून राजकारण कसं पाहिजे, किंवा एक महिला सरपंच म्हणून. आता बऱ्याच वेळी काय होतं की सगळे पुरुष सरपंच असतात, महिला सरपंच जरी असले तर पुरुष सरपंच हा जो एक टॅग लागलेला आहे, तो टॅग मला काढायचा होता की महिला सरपंच आहे तर महिलांनीच गाव चालवावं, महिलांना भेटावं, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात आणि महिलांनी हक्काने सांगावं की आम्ही तुला निवडून दिलंय तर तू आमच्या अडचणी जाणून घे. तर तिथं बसणाऱ्या खुर्चीवर बसायला एक मला महिलाच हवी होती. सगळ्यात मुद्दा महत्वाचा आहे. नाही आतापर्यंत असं पाहिलंय की महिला सरपंच नावाला आणि कारभार पतीकडे किंवा वडिलाकडे, हे चित्र तू कायम बदललेलं आहे. 100%. आणि मग त्या महिलांनी खूप विश्वासाने मला तिथपर्यंत बसवलं आणि आजही महिला खूप एक भावनेने म्हणा किंवा एक आशेने म्हणा सगळे प्रश्न घेऊन येतात की आमची लेक आहे, आमची नात आहे आणि आम्हाला ते तुझ्याकडूनच हवंय. मग महिलांसाठी हक्काचं स्थान म्हणजे मी आणि माझी ग्रामपंचायत. कुठलाही प्रश्न असेल, काही असेल तर महिला येतात, मला विचारतात, शीतल हे असं करायचंय, शीतलताई असं करायचंय, आणि ते मी आनंदाने सोडवते. कारण मी ती जबाबदारी आनंदाने स्वीकारली, ती ओझं नाहीये माझ्यासाठी, ते आनंद आहे माझ्यासाठी की मी ते काम करते. बरोबर. आता जवळपास 2 वर्ष होत आले किंवा झालंय तुला, तू सरपंच पदावर विराजमान आहेस. हे गावातले काय असे अनुभव आहेत की जेणेकरून तुला करताना आनंद झाला, काय अनुभव, काय सांगशील? आता सुखाचा आनंद म्हणलं की मी महिलांसाठी काम करते, स्पेशली महिलांसाठीच मी जास्त काम करते. वडील जॉबला जरी असले तर स्थितीत तुझ्या सोशल मीडियावर आम्ही बरेच वेळेस पाहिलं की तू शेतात काम करताना, वांगे तोडताना, जनावराला घास टाकताना आम्ही पाहिले. काय सांगशील, एक शेतकरी म्हणून शेतात काम करावं वाटतं, लाईफस्टाईल बदलली, कारण चांगल्या लोकांबरोबर उठबस झाली, कधी पंचायत समिती असेल, कधी जिल्हा परिषद असेल किंवा कधी कलेक्टर ऑफिस असेल, हा अनुभव कसा आहे, काय सांगशील? खरं तर शेती ही आमची पहिल्यापासूनच, मुळातच आम्ही शेतकरीच आहोत. असं नाहीये की आम्ही खूप राजकारणी किंवा सरकारी नोकरीवाले आहेत.
आईपासून, वडिलांपासून किंवा आजोबांपासून आम्ही सगळे शेतीच करत होतो. आणि मला एक मातीची जाणीव, किंवा आपण म्हणतो ना मातीत पाय रोवलेले असतात, आमचं तसं आहे की मी कधी शेतात आले की मला आवडतं आणि नक्कीच थोडीफार मदतही मी करते आईला. आई कायम शेतात असते? हो, आई कायम शेतात. आता शेतात काय काय? आता शेतामध्ये आमच्या ऊस लावलेला आहे, अजून टोमॅटो आहेत, गवारीच्या शेंगा आहेत, वांगे आहेत, कांदे आत्ताच होते ते आता मागे काढले, आणि छोटे छोटे झाड वगैरे आंब्याचे झाडे, नारळाचे झाड आहेत. गावात शेतात विहीर एक आता जी घेतली आम्ही, त्या विहिरीला चांगलं पाणी लागलंय आणि त्या पाण्यातूनच ही शेती चालते आमची. हा मिती घास आहे. हे पहा, आता अगदी मे महिना चालू आहे आणि शीतलचा हा मिती घास आहे. तुम्ही पाहतात हे एवढं जवळपास अर्धा एकर नसेल, कमी जास्त असेल. हा मिती घास आहे. गायी आहेत. हे म्हणजे गाय दूध बाहेर विकता का फक्त घरी खाण्यासाठी? म्हणजे काय ह्याचं काय? दूध बाहेर पण विकतो, तूप पण विकतो, आणि घरी खाण्यासाठी तर मग ते हमखास आहेच. तसं मी मागे एकदा सोशल मीडियावर टाकलं होतं की तुम्हाला शुद्ध गावरान गाईचं तूप मिळेल. त्याच्यावरूनही भरपूर आले की ताई आम्हाला पाहिजे म्हणून, तर ते टाकतो आम्ही. तर या गावातील महिलांना जे चूल आणि मूल करून जे आपल्या मर्यादित आयुष्य जगतात, त्यांना स्वावलंबी करण्यासाठी काही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून काही नियोजन आहे का, किंवा काही केलंस? काय सांगशील त्याबद्दल? 100% शासन स्तरावर याचा पाठपुरावा केलाय मी. आता शासनाच्या भरपूर योजना आहेत, भरपूर सबसिडी आहेत, ते फक्त स्पेशल महिलांसाठी असतात, व्यवसायासाठी ते दिलेल्या असतात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपला पापड व्यवसाय असेल, कुरडया व्यवसाय असेल, किंवा खारवडी असतील, हे जे उन्हाळ्याचे जे पदार्थ, मसाला उद्योग असेल, बायका जेवढेही पदार्थ उन्हाळ्यात बनवतात ते मला मार्केटला घेऊन जायचे, कारण त्यांचाही व्यवसाय वाढेल, त्यांना 2 पैसे मिळतील. आणि त्याही एक बिझनेस माइंड जो आपण इंग्लिश शब्द वापरतो, मोठ्या मोठ्या बिझनेसमॅन, व्यावसायिक दृष्टिकोन आहे, तर त्याच्या हिशोबाने ते व्यवस्थित असं नियोजन आहे बायकांसाठी. तर ते आता सरकारी म्हणल्यावर थोडा उशीर लागतोच त्याला सबसिडी यायला, कामं व्हायला, लोन पास व्हायला बँकेचं. तर त्याच्यातून ते थांबलेलं आहे, नाही तर गेल्या 6 महिन्यापासून ह्याचा पाठपुरावा सतत चालू आहे. गावात रस्ते आणि पाणी असणं हा विकास असू शकत नाही, तर गावातला प्रत्येक युवक असेल किंवा युवती असतील किंवा महिला असतील, त्या स्वावलंबी झाल्या पाहिजेत आणि व्यवसायाच्या वेगवेगळ्या वाटा आपल्या गावापर्यंत आणल्या पाहिजेत, जेणेकरून स्वावलंबन असेल, गावचा भौतिक विकास असेल, मानसिक सर्व विकासाच्या सर्व दृष्टीनं ते गाव सक्षम असलं पाहिजे. हे शिक्षण आहे आणि शीतल त्या दृष्टीनं आपल्या गावाकडे पाहते, ही कौतुकाची बाब आहे. शीतल, आता आपण हे घास पाहतो, भरपूर घास केला शेतीमध्ये, घासाच काय नियोजन आहे? काही दूध व्यवसायाचं काही? हो, आता त्याचं नियोजन असं होतं की मी आईंना सांगितलं की आपल्याला घास लाव, मला गायगोठा बनवायचा आहे. आता आमच्याकडे एक म्हैस आहे किंवा एक गाय आहे, आता त्याचं थोडंसं उत्पन्न थोडंसंच आहे, आणि त्याच्यामुळे मला ते अजून वाढवायचं होतं. आता दूध आपण बघतो की दुधामध्ये जे पावडरचं दूध असतं, केमिकल युक्त दूध आहे, त्याच्यामध्ये पाणी भरपूर टाकतात बाहेर. तर मग त्याच्या हिशोबाने आपण चांगली क्वालिटी देऊ, हा एक माझा विचार होता. त्याच्यातून मला एक 10-15 म्हशीचं नियोजन मी केलंय, ते करायचं होतं. आता ते थोडंसं त्याच्यामध्ये पण ते सबसिडीनेच करायचं होतं, आणि आता शेवटी सरपंच म्हणल्यावर त्याचाही थोडाफार आपल्याला फायदा झालाच पाहिजे. तर त्या सबसिडीमुळे ते थोडंसं राहिलंय, नाहीतर त्यालाही चांगलं सबसिडी आहे, आणि त्याला एक नाही जरी म्हणलं 50 लाखापर्यंत सबसिडी भेटती. हो, दुग्ध व्यवसाय असेल, गृह उद्योग असतील, मला सांगायला आनंद वाटेल की तुम्ही जर हा व्हिडिओ पाहतात ना, तर तुम्ही तुमच्या गावच्या सरपंचांना विचार ना करा की असे काही गृहउद्योग त्यांना तुम्हाला 30%, 40%, किंबहुना 50% जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून सबसिडी आहे, बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला सबसिडी आहे, बँक तुम्हाला लोन देते. छोटा उद्योग सुरू करायचा. तुमच्या गावाची खासियत आहे, एक छोटा मसाला उद्योग सुरू करा. तुमचं गाव, तुमचं काम सगळं सांभाळून गावातली गावात विका, पैसा मिळतो. फक्त घराच्या बाहेर निघणं गरजेचं आहे, खास करून महिलांनी, आपल्या माता भगिनींनी. शीतल, आता एक गोष्ट आहे, मध्ये एक वर्तमानपत्रात तुझी एक बातमी पाहिली की पंचायत राज जी के राज्य शासनाचं धोरण आहे की सरपंचांना मार्गदर्शन करणं, तुझं अगदी दोंडराई ते राज्याचं शेवटचं टोक, हा प्रवास कसा राहिला आणि त्यात काय शिकायला मिळालं तुला? आता ते नागपूरला ती मागे ट्रेनिंग होती, तर त्याच्यामध्ये असं होतं की लीडर डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा लिडरशिप तुम्ही कशी डेव्हलप केली पाहिजे, आणि तिथं ज्या महिला सरपंच आहेत त्या महिला सरपंचांनीच गेलं पाहिजे, तिथं त्यांच्या पतीला अलाउड नाही केलं त्यांनी. किंवा तुमचे जे वेगवेगळे प्रोग्राम असतील, वेगवेगळ्या योजना असतील, सरकारची सबसिडी असेल, सरकारी कामं असतील, ह्या पूर्ण ओव्हरऑल त्यांनी सगळी आम्हाला माहिती दिली की तुम्ही एवढं केलं पाहिजे. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आज तिला सरपंच अवॉर्ड मिळतोय की सरपंच ऑफ द इयर. काय सांगशील, आज काय मत आहे तुझं?
खरं तर दोन आता माझ्यापेक्षाही खूप चांगलं काम केलेली गावं आहेत, पण ते मी महिला म्हणून एक काम केलंय ते खरंच मी म्हणत नाही माझं कौतुक खूप करावं म्हणून, पण जे केलंय मी ते एक खूप सकारात्मक दृष्टीने केलं. अडचणी खूप आल्या आणि त्या अडचणींना सामोरे जात 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 जे आज भेटतंय ते खरंच त्याचं फळ आहे. आणि इथे मी आपण म्हणतो की विरोधकांना तुम्ही दोष देऊ नका, उलट त्यांना त्यांचे आभार माना की विश्वासात घ्या. आज जर त्यांनी मला विरोध केला नसता तर मी कदाचित एवढं चांगलं काम करू शकले नसते, आणि चांगलं काम केलं नसतं तर मला हा आवड भेटला नसता, पुरस्कार भेटला नसता. त्यामुळे हा जो आवड भेटणार आहे तो प्रथमतः गावकऱ्यांना समर्पित, कारण त्यांनी खूप विश्वासाने खूप आशेने मला ते निवडून देऊन इथपर्यंत आणलंय. आई वडील आहेत, आई वडील एक मुलगी म्हणून आई वडिलांची भीती तर कायमच असते. 100%. काय सांगशील की आई वडील काय भर देतात शीतल, काय केलं पाहिजे म्हणून तुला काय मार्गदर्शन असतं त्यांचं मार्गदर्शन एवढंच असतं की माणसं ओळखायला शिक. क्या बात. कारण आजच्या जगामध्ये माणूस हा असा प्राणी आहे की तो स्वार्थी आहे. हो हो हो. आणि जगही त्या प्रमाणात थोडंफार स्वार्थी आहेच. तर फक्त माणसं ओळखायला शिक. ज्यावेळेस तू माणसं ओळखायला शिकशील त्यावेळेस तू राजकारणात सक्सेस होशील. शीतल, तुला आता एक व्यक्तिगत प्रश्न विचारणार आहे. राजकारण, विकास, आईवडिलाचा अप्रोच सगळं ऐकलं. आता एक सांग, तो स्वप्नातला राजकुमार कोण आहे? शोधलास का शोधायचा आहे? ते आई वडिलांच्या भरोशावर, कारण त्यांच्या शब्दाच्या पुढे जाणार नाही. प्रथमतः आपण म्हणतो की मुलगा बघताना तुम्ही नोकरी हे ते सगळ्या गोष्टी आहेत, पैसा पाणी सगळ्या गोष्टी फक्त त्याने मला राजकारणात सहकार्य सपोर्ट केला पाहिजे. राजकीय पार्श्वभूमी असो नसो, त्याला एवढं माहिती पाहिजे की एक मेल इगो त्याचा मध्ये नाही आला पाहिजे. मी उद्या कदाचित मोठे होईल नाही होईल ते मला माहीत नाही. आज आपल्या मेहनतीने आपण जिथपर्यंत जाऊ तिथपर्यंत नक्कीच जाऊ, पण उद्या मोठी झाल्यावर त्यांनी असं म्हणलं नाही पाहिजे की नाही नाही हिच्या नावाने मला ओळखायला नको. कारण मला जर लग्नच करायचं असतं तर मी आतापर्यंत लग्न करून संसार वगैरे थाटून मोकळी झाले असते, पण मी त्याच्यासाठी बनलेलीच नाहीये. नक्कीच आपण म्हणतो की घर संसार मुलं बाळ सासू सासरे हे सगळ्या गोष्टी त्या एक महिला म्हणून 100% तिची जबाबदारी ही आयुष्यात पार पाडावीच लागते. पण त्या पलीकडेही जाऊन माझी स्वतःची एक जबाबदारी आहे ही मला ती पार पाडायची. आपण ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो, आणि त्या आयुष्यात मला ते देणं त्यांचं फेडायचंय. आणि हे कुठून मिळालं तर ही एक संधी मिळाली. ती संधी मला माननीय आमच्या नेते अमरसिंह पंडित साहेब यांनी दिली. त्या संधीचं मी सोनं केलं. संधी प्रत्येकाला मिळते, त्या संधीचं सोनं करायचं की त्या संधीची माती करायची ते आपण ठरवायचं. असंच खूप आयुष्य खूप सुंदर आहे, आणि माझा आनंद आहे. ह्या गोष्टी मी जे करते ते आनंदाने करते. मला कुठल्याही गोष्टीचं बर्डन नाही आहे. घरातून आपण म्हणतो मुलींना फ्रीडम नसतं, फ्रीडमही भेटतं मुलींना, फक्त मुलींनी त्या फ्रीडमचा दुरुपयोग नाही केला पाहिजे. त्यामुळे मुलींनाही हेच सांगणं असतं की तुम्ही आयुष्यात सक्सेस व्हा, त्यानंतर तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करा. 100% तुमचे आईवडील तुम्हाला त्या गोष्टीमध्ये नाही म्हणत नाहीत, असं एक आहे माझं. या युवा सरपंचाचा आजचा तुम्हाला राजकीय आणि विकसनशील प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला पुन्हा भेटू अशा एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.